सासू सासरे आणि सुनेचं काय गंभीर विषयावरती बोलणं चाललं होतं काय? मी डिस्टर्ब केलं का? अरे काय आप्पा, अरे सणासुदीचा दिवस आहे आणि बाहेर कोण बी नाही. म्हणलं आप्पा कुठे बघावं म्हणून आलो. नाही नाही असं चहा चहा त्याच्यावर चर्चा थोडी. चला चला ते सोनं नाणं द्यायचं उरकून घेऊ. चला 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 हो. या बापू. हॅलो, हा आई बरी आहे ना ग? एकदम. ये ना मग तू. नाही नको, राहू दे. तुझी सासू मला पाण्यात बघते. अगं मग बघू दे ना. तू ये बरं. तुला आब्याला सोनं द्यायचंय का नाही? माया आब्याला सोनं देण्यासाठी मला त्या घरात यायची गरजच नाही ना. म्हणजे माया आब्याला सोनं द्यायला मी साईटवर जाईन डायरेक्ट. म्हणजे तुझ्या सासूला उत्तर द्यायची गरजच नाही ना. कशाला आली, कुठून आली, काय काम आहे आब्याकडे, चला. भारी भारी भारी. कसलं एक नंबर डोकं चालतं ग मीने तुझं. म्हणजे जे तू घरात राहून करू शकत नाही ते तू बाहेर राहून करू शकते. एक नंबर. ब्युटी विथ ब्रेन. मी माझा आब्या सेम टू सेम. आम्हाला पाहिजे फक्त एकमेकांचं प्रेम. वा, मीने तुझ्या तोंडात साखर पडू बघ. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत बाई. हॅपी दसरा बर का. सेम टू यू. चल ठेवते मी आता. शेट, हे कोणासाठी? कोणासाठी असेल सांग बरं. चल करोडपती करोडपती खेळू. चल करेक्ट उत्तर दिलं तर 500 जागेवर तुला ऑन द स्पॉट ॲज अ स्क्रॅच कार्ड. चल बोल. अहो शेट, तुमच्यासाठी तर एकच माणूस स्पेशल आहे ना. तेच कोण? दुसरं कोण? मिस नाशिक. आणि आम्ही त्यांचं आशिक. जाने म्हणे यार, तू लई डार्लिंग आहे यार. तू कल्प्या यार. चल घे चल. ए बेटर लक नेक्स्ट टाइम. टेन्शन नाही घ्यायचं. आज खुशी का मोका आहे. चल आईस कर चल यार. बरं आहे ना. एक नंबर. सोन्यासारख्या माणसाला सोनं दिलं पाहिजे ना भाऊ. विषय का मालक, दिलंच पाहिजे. दिलं पाहिजे ना. 24 कॅरेट गोल्ड हार्टेड माणसाला सोनं दिलं पाहिजे भाऊ. बरी आहे ना. मग पूजेनंतर गाडीला वा पेडा आणि सगळं झालं का डायरेक्ट कल्प्या गाडी काढा. हे मी देवापाशी ठेवलं का सोनं? हा ठेवलं काय? आता आब्याला बोलवा ना. येईल तो बापू. अगं मान असतो त्याचा. ए सुरे, जा तू बोलवा आब्याला. नको नको, कशाला? तिला कशाला उगा त्रास नाही का? मी आणते की बोलवून. आणते हा. सुरे, त्या हैराचं सामान आणलं ना सगळं? हा, एकदा ते नीट बघून घ्या बरं. हा. लते, कुंकवाचा करंट आणवायचा. आणते. काय झालं आप्पा? काय टेन्शन आहे का? अभ्या, चल पाहुणे आले बरं. चल. नाही येणार मी. अरे बरं नाही दिसणार अभ्या. आता बस झालं काय? बापूंसाठी. केलं बापूंसाठी लग्न. आता काय? अभ्या माझ्याकडे नाही आता कोणाला काही देण्यासाठी. काय सांगू मी त्यांना? काय वाटेल ते सांग. अरे पण आई, हे पाय जा तू. मी येणार नाही. पाहुण्यांसमोर राडा नको. अभ्या, ह्या आधी तू असं असं नाही करू अभ्या.
हे पाय. आला का आद्या? कामात आहे तो जरा. 5 मिनिटाचं काम आहे. बापू तुम्ही तोवर आप्पा आणि मामींना सोनू द्या ना. हा मीच त्याच्याकडून सोनं घेणार आहे. अगं ते आब्याला म्हणा ये. हा ना जावई जरा तर भाव काढायला लागला की काय. अगं सुरे, अरे नाही नाही राहू द्या हो, सोडा त्याला, काम चालू आहे त्याचं. अरे आप्पा असं कसं? आज पहिला दसरा आहे. आओ बापू राहू द्या ना, कामात येते हो. बरं ठीक आहे, काम बी महत्वाचंच आहे ना. तसे सकाळी आम्ही भेटलो होतो, पण सोनं द्यायचं राहिलं होतं ना. नाही बी ते नंतर देऊ की, आता राहू द्या. अगं ते आज सोनं द्यायला महत्व असतं ना ग. हा मग द्या ना. आला तोय भाऊजी. मला तर वाटलं येत आहे का नाही. काय येणार नाही का तो. अगं सण आहे आज. बरं चला जावई बापू बसा पाटावर. बापू अभ्यास म्हणा मला. असं कसं? आता तुम्ही जावई झाले ना आमचे. नाही बापू, मी तुमचा जावई नाही. तुमच्यासाठी मी तुमचा अभ्यास आहे. आणि अभ्यास राहणार आयुष्यभर. वय वय बर आभी तर आभी. लते वय जाई पाटात. आणते. अभ्या अरे जरा हस. तूच म्हणतो ना हसलं की मन फ्रेश राहत. त्या आयुष्याचं असं झालंय, अजून किती हसू. हे मे जरा चहा टाक. गवती चहा. नाही नाही वहिनी, चहा नको. आओ बर मग पेढे तरी आण. तोंड गोड करूया सगळ्यांचं. जाय. आणते की. ए अरे काय चाललंय हे. आप्पा गाई झालो ना आपण आता. बाहेर नको का? हो आपल्यात कुठं मानपण आता. ही एक मधली भिंत सोडली तर एकच घर आहे की आपलं. हा वहिनी पण रीत असते ना ती. काही नाही, चला बसा. हा, आम्ही काय बी ऐकणार नाही हा आता. अरे बैस रे आप्पा बैस. वहिनी काय बापू हे. अरे आप्पा सोन्यासारखा माणूस तो हायसच. असाच सोन्यासारखा राहा. वहिनी अशी सोन्यासारखी शेजारीन हाने आता बीन बाई दिवा घेऊन हुडकला ना तरी बी नाही गावायची बघा. काय काहीतरी वहिनीचं सुद्धा ना. बापू वहिनी या तर तुमची जोडी.
माझं काय आता? बस तर ये. आव्या लते चला 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 या लवकर चल चल चल. अगं आहे लग्नात झाल्या की एवढ्या साड्या आता परत हे कशाला? अगं पहिला सण आहे ना बाळे तुझा. घे अभि. हो हे काय बापू? अरे दसऱ्याचं आहे रे. नाही नाही, मी नाही घेऊ शकत बापू. का आवडली नाही का? नाही तसं नाही बापू, नको मला. अरे असं कसं, तू काही बी घेतलं नाही आमच्याकडून. मला नकोय बापू काही तुमच्याकडनं. अरे पण नाही नाही बापू, उलट पुढच्या दसऱ्याच्या आत तुमची सामानत परत करायची आहे मला. अरे नाही नाही, मी परत नाही घेणार ते. असं नाही चालणार बापू. अरे एकदा दिले म्हणजे दिले. ए बापू, म्हणजे हुंडा घेऊन तुझी लेख करून घेणार आहे होय आम्ही. आणि बापू वेळेला मागं पुढं न पाहता तुम्ही मदत केलीच की आब्याला. आता ती कशी विसरू आम्ही सांगा बघू. अहो, झालं आता ते सोडा. असं कसं? त्याने पैसे उसने घेतले ना, मग परत द्यायलाच पाहिजे ते, नाही का? मग साबार परत करणार आहे बापू. तुमची अमानत तुम्हाला परत देणार म्हणजे देणार मी. अरे बाबा मला नको. ते पैसे मी माझ्या लेकीसाठीच ठेवले होते. पण आमच्या लेखापायी राग झाली ना त्या पैशांची. बापू तुमच्या आयुष्यभराची कमाई होती ती परत करायलाच पाहिजे. आमच्या सगळ्यांचं म्हणणं तेच आहे. हं? पण बापू काय पैसे परत घेणार आहेत होय आता? आपण परत करणं माझं काम आहे ना वहिनी. बरं बाबा तुझी मर्जी. आणि या गोष्टीचा ताण घेऊ नको बरं. मला काय बी घाई नाही. तुला जमतील तसे, तुझ्याकडे येतील तसे मला दे. 1-2 वर्ष लागू देत, तुला पोरं बाळ होऊ देत, त्यांची शिक्षण होऊ देत. अगदी 10-15 वर्षांनी मला लागले तर मी तुझ्याकडनं घेईन. चालेल? हा. आणि मला करायचेत काय ते पैसे, ते तुझ्या कामी तरी येतील. तू तुझं स्वप्न पूर्ण कर. आणि तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा जर का हातभार लागला ना, तर मला आनंदच वाटेल. नाही 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 बापू, स्पोर्ट्स अकॅडमी नंतर. आधी तुमची अमानत, साभार परत. बरं बाबा, तू म्हणशील तसं. मला माहिती आहे ह्यो शब्दाचा हे पक्का आहे. घे. घ्या बापू. मामी. जोडीनं. सुखी राहा. भरलं ते. निघू का आम्ही आता? थोडं खाऊन जा ना. अगं नको, घरी केलंय ना. बर मग मी खीर पाठवते. तुम्हाला आवडते ना बापू? बर. पप्पा काय बोलू मी? काय आयुष्यभर ऋणी राहीन तुमचा.
तुम्ही माझी लेख पत्रात घेतली. तिच्या हातून काही चुकी झाली तर ती चूक पत्रात घ्या. बापू पोरीचा बाप झाला की होत असं. ए बापू, अरे काही येडा झाला काय? हा? काही कस काय बोलतो तू? लेक आहे ती माझी, आणि तुला शब्द देतो मी, जहागीरदाराच्या घरात सुखानं नांदल लेक आपली. येतो. इकडनं करून घ्या. म्हणजे ही सगळी पार्किंगची जागा आहे. बरोबर. ही आम्हाला सगळं उचलून द्या. ओके, चालेल ना? त्यामुळे ही जागा सगळ्या लिहून द्या. काय बघताय? सुंदर मुलगी पाहिली नाही वाटत कधी. इंजिनियर साहेब कुठे आहेत? आले नाहीत अजून. म्हणजे आज उशीर येणार इंजिनियर साहेब. खुर्ची दे पटकन. जाऊ दे, कामिनी नंतर येईल. कुठं? कुठं म्हणजे? जरा काम आहे, बसा. अहो झालं ना आता सगळं, पास की आता. सांगतो तेवढं ऐका, बसा. हे मे आशू, बसा इथं जोडीनं. आणि तुम्ही दोघं इथं बसा. चला पटकन बस. येतात ते बस. शाबास. आशू थँक्यू बर का. बसाव. लते, आपल्याकडे म्हणजे जहागीरदारांकडे ना दसऱ्याच्या दिवशीसाठीची एक परंपरा आहे. कसली? आता बायको नवऱ्यापेक्षा लहान असते की नाही, म्हणून मग बायकोनी नवऱ्याला आपट्याचं पान द्यायचं आणि नवऱ्याचा एक आवडणारा आणि एक खटकणारा असा गुण सांगायचा. हे पहिल्यांदाच ऐकते मी. बाकी कुठं नाही अशी परंपरा. जहागीरदारांच्या घरात काही वर्षांपूर्वी सुरू झाली ही परंपरा. ती कशी? तर आमच्या अण्णा म्हणजे माझे वडील आम्हाला सांगायचे की जेव्हा आजी लग्न होऊन घरात आली ना, तेव्हा ती लई लहान होती. आमच्या आजीला बघून लईच घाबरायची हो. ती बोलायचीच नाही काही. त्याच्यामुळे त्यांच्या संसाराची गाडी बी पुढे चालना. आणि म्हणून माझ्या आजीच्या सासू सासऱ्यानं म्हणजे माझ्या पंजानं पंजीनं हे डोकं लावलं की जेणेकरून आजीनं मन मोकळेपणानं बोलावं. मग काय झालं? बोलल्या का त्या? बोलल्या ना. आजीने काय केलं, आजोबांना सोनं दिलं, त्यांच्या पाया पडली आणि म्हणली, तुम्ही जे मला पाटीवर लिहायला वाचायला शिकवता ना, लय आवडतं. त्या काळात पण तुम्ही जे सारखं रागवत असता ना, ते सगळ्यात जास्त खटकतं. मग काय, सगळेजण लागले हसायला. ते बघून आजीच्या मनातला संकोच गळून पडला आणि तिथून पुढे मग त्यांच्या संसाराची गाडी व्यवस्थित चालू झाली. आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही ही परंपरा पाळतो. पण आप्पा, ही परंपरा दसऱ्याच्या दिवशी का करायची? कारण दसरा म्हणजे सोनं लुटायचा दिवस असतो ना.
मग या सोन्यासारख्या दिवशी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलायचं, एकमेकांना आनंद द्यायचा आणि झालं गेलं पार पुसून टाकायचं. नाही तर काय, अहो आमचं लग्न झाल्यावर यांनी बी आमचे गुणदोष सांगितलेच की. मग त्याशिवाय का आपल्या संसाराची गाडी इथवर आली? अगं ही परंपरा म्हणजे कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा धागा असतोय बघ. होय, आता ह्या दसऱ्याला नवीन जोडी आलेली आहे घरात. पण आपा आता तर लग्न झालंय त्यांचं, त्यांना कुठं कळणार आहे एकमेकांविषयी लगेच. अगं हे मे लहानपणापासून ओळखतात की दोघं एकमेकाला. लतीला 10 गुण दोष माहित असतील आब्याची, की नाही लते? चला मग नवीन जोडीपासून सुरुवात करूया. हे सगळं करायची गरज नाही वाटत मला. आब्या काही रीतीपाती असतात. अच्छा, किती रीती आहेत आपल्या घरात? नाही, काही संमतीच नाही म्हणून विचारलं. गेल्या 3 पिढ्यांपासून चालत आलेली रीत आहे ही. अशी अचानक नाही मोडू शकत तुम्ही. जागीरदार म्हणून नाव लावताना मग जागीरदाराच्या सगळ्या चालीरीती तुम्हाला पार पाडाव्याच लागतील. बसा.